फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही निघालेलो आहे आई एकविरेच्या भेटीला. वार मंगळवार आहे. मस्त पहाटे लवकर 4 वाजता उठून मस्त तयारी करून आता निघालेलो आम्ही. बाबू पण उठलेला आहे आमचा, मस्त आंघोळ केली. बाबू कुठे झाले तू? एकविरेला टोपी घालून. थंडी लागले बाबू. बावळी साडू मंडळी आहे. साडू मंडळी पुढे रस्त्यात भेटणार आहे आमची. तर भेटूया चला. खूप दिवसांची इच्छा होती माझी एकविरेला जाण्याची, ती आज पूर्ण होणार आहे. पाहूया आता काय काय मजा येते. मुरबाडचा आमचा पहिला स्टॉप झालेला आहे साडूंच्या घरी. आता सगळे फ्रेश होत आहेत. लवकर लवकर तयारी करा सगळे मी. अरे चला ना पटापट. काय तुमचा टाइमपास आहे नुसता? यावी तयारी नाही केलेली. श्रेयसची तयारी झालेली आहे. श्रेयस रेडी आहे. चला पटापट चला. कुकर मध्ये भातबीट टाकले बघा. एक वेळेला चालल्या ना आवरा सामान. आता आम्ही मुरबाडवरून निघालेलो आहे. वे टू एकविरा. आता आम्ही आलेलो आहे कर्जत मध्ये कडाव येथे श्री बाल दिगंबर गणपती मंदिर. एक जागृत देवस्थान आहे. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो आज. दर्शन घेऊन पुन्हा निघणार आम्ही. गणपती बाप्पा. खूप भव्य दिव्य असा मंदिराचा परिसर आहे. भव्य दिव्य मंदिर देखील आहे. आणि मंदिराच्या जस्ट राईट साईडला खूप सुंदर असा तलाव आहे. बघू शकता किती मोठा तलाव आहे. तर आता आम्ही आहे कर्जत खोपोली रस्त्याला CNG भरण्यासाठी. आता आम्ही स्टॉप घेतलेला आहे. रेस्ट घेत आहेत सगळीजण. CNGला थोडी लाईन लागली. एक तासाची रनिंग बाकी आमची आता. चला
स्नॅक्स टाइम झालेला आहे. सगळेजण नाश्त्यासाठी आता आम्ही थांबलेलो आहे. चिकन आहे, व्हेज आहे, RR काय RR आहे, ट्रिपल R आहे. आता नाश्ता करून मस्तपैकी आम्ही निघणार आहे एकविरेला. सो फायनली एकविरेला पोहोचलेलो आम्ही आता. एकविरा माते की बाबू तो बोलच नाही. क्या बोलो ती बघ थकली मम्मीचा थकली. आत्ता असं पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे आम्ही. आमचा भाऊ बघ कसं चढतं. 6 वाजता निघलेलो थांबत 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 आत्ता पोचलो आम्ही एकविरेला. दम लागलेला आहे आत्ताच. अजून पहिल्या पार्किंग पर्यंत पण नाही पोचलेलो. बाबू चल ये. बघा रिन्युएशनचं काम देखील चालू आहे. यो तकले मना कुठेच लावले आणि मना घ्या अंगत. बाबू मजा येतं का तुला? हा म्हणत होतस तू. हा साडू थकलेले आहेत. अय चल चला 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 कवला वरती घेऊ ना मग. वेण्या वगैरे घेऊन झालेले आहेत. चला लवकर. पाणी प्यायचं आहे का? ही काय बाटली आहे ना. ओढलो ओढलो चला ओढलो ओढलो ओढलो. तिकडं 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 नंतर नंतर. आता आपण मंदिराजवळ आलो. घे उऱ्याने माराच्या. तू चप्पल आतमध्ये काढलेस ना. चला फायनली पोचलेलो आहे. हा ही कशी बसल्यां. काय प्रेम आहे यांचा यो. फायनली वाजले 12:30 आणि आम्ही पोचलेलो आहे एकविरा माते की. चला 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 आता एकविरा माते की. चला आता दर्शन घेऊ. चला
VIP दर्शन लाईनला आपण आलेला आहे. कोणची ग्रुपा? बाल्यामामाची ग्रुप बाल्यामामाची बाल्यामामाची ग्रुप बाल्यामामाची ग्रुपा. गर्दी नाही दादा, दोनच लाईन ती वाली लाईन इथं झाली. तसं नाही झाली मला. हा परतचा बोलवला. हो. चला चला चला. चला आता मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. VIP दर्शन. हा आता शॉपिंग चालू झालेलं बाबूची. बाबू काय घ्यायचं तुला? हा काय घ्यायचं तुला? काय घ्यायचंय? काय हे दुकानांना शॉपिंग करायला घुसले बघा. यो काय पाहिजे तुला? हा काही नाही खपला दुकान. चल दुकान खपला. चल तिकडं बाहेर. काय सगळा आहे बाबू घरी. चला अशा पद्धतीने दर्शन घेऊन आता शॉपिंग झालेली आहे मस्त पैकी. आता आम्ही निघालेला आहे परतीच्या प्रवासाला. तरी पण किती दुकानं भेटतील ना, किती ठिकाणी थांबतील. आता कुठं जायचं आहे? केळंबा देवीला. आता केदारनाथ वया केळंबा देवी आणि मॅप्रो गार्डन. मग चला भेटूया आता महाबळेश्वरला. आता नंतर केळंबा देवी. जस्ट पायथ्या मंदिर आहे त्याच्या बाजूला वरच्या साईडला जेवणाची उत्तम सोय असते दर मंगळवारी भक्तांसाठी. भरपूर भक्त जेवणाचा आस्वाद घेतात. तर मंडळी आता आम्ही आलेले मॅप्रो गार्डन लोणावळा. काय रे कसं लागतं? हा कुठला बाबू काय टेस्ट करा आले बघू. आता बाबू काय पाहिजे? कुठला घेता? हा तुम्ही काय टेस्ट करत लावले? कुठला फ्लेवर आहे? घेता गावी बघता ना मी आता. आम्ही आता मॅप्रो गार्डन करून इथून जवळपास 35-40 किलोमीटरचा प्रवास करून आता केळंबा देवीला चाललेला आहे. 2 किलोमीटरवर केळंबा देवी आहे. आता दर्शनाला आम्ही जाणार आहे. Incoming call from Abid Mestri Gadua. 1.25 तासाचा प्रवास करून आता पोहोचलेला आहे केळंबा देवीला. भद्रेश्वरी सारखा मंदिर आहे इथे पण. हा
इथंच लावत होतो आमच्या आरती ना क्लिअर आहे. वाजव वाजव. चपला काळीबत कुठे आहे? मागे उभी राहा. खूप जबरदस्त आणि प्रशस्त परिसर आहे. मंदिर परिसर इथे बसण्यासाठी बाथरूमची देखील सोय आहे. वरती जुन्या टाईप आहे. काय ते थांबलो आम्ही. का कुठं मग हे कुठं घरी ठेवता कुठं का मंदिर आहे? लाईट मंदिराला खपली नसते. एकाने इन्व्हर्टर आणला 4.5 लाखाचा. त्याच्यापेक्षा सोलरला टाकला असता जाम भारी लागली. सोलर किती पण लाईट वापर. हो बिल वगैरे तो या झाला असतो तुमचा. नवरात्राला डीजेला फक्त आपला लाईट लागली असती तेवढीच. बरोबर. जाम भारी लागलं. त्याचा आता डोका चाललाय हो. बोलू दीपक का दिवशी. नाही आता पण लावू शकतो. 5 लाख नाही खबर. आता लोकं गाव किती अण्णा बहुतेक करेल विचार. नाही सगळं नाही चालू असते. सगळं चालू असते. काय वाटतं 2 महिने तरी MSc आहे ना तुझं? देवीचा मुखवटा आता घेऊन जाईल गावच्या मंदिरात. माहेर घर बाहेर देवीचं माहेर घर बोलतात हा हा. काय बाहेर घर आहे. हा मोठं घर सकाळी 4:30 वाजता मंदिरात आंघोळीसाठी आणतो. मग आता सकाळी किती वाजता आणणार? 4:15 इथे येणार. इकडं खाली आंघोळ घालू. नाही इकडे आंघोळीला. आंघोळीला तिची वरती आंघोळी तिकडे होणार. हा आंघोळी इकडे होणार.
वारे विलॉग्स वारे विलॉग्स वारे VARE. मित्रांनो मंदिर परिसरातले गावचे आपले दादा भेटलेले आहेत. ते थोडक्यात आपल्याला एक मंदिराबद्दल माहिती सांगतील आता. त्याचं किती वर्ष जुनं मंदिर आहे? जुनं 1607 सालीचं मंदिर आहे. हां नंतर ते गाव ग्रामस्थ आहे ना गावातला आला होता, केळीची पाडणी यांच्याकडे आला होता. तर त्यांनी केळीचं झाडच तोडलं. तर त्या झाडामधून रक्त एक पाषाणावर पडलं. तर ते पाषाण वाढलं, ते वाढ झाली. ते जर ग्रस्त घाबरला तर त्याने गावात जाऊन सांगितलं. नंतर गावकऱ्यांनी बघितलं तर ज्योतिषांकडे विचारलं, पहिले मिस्टर जोशीकडे विचारलं तर त्यांनी देवीचं स्थान आहे, देवीचं स्थान आहे म्हणून सांगितलं. नंतर त्याच्यानंतर इथे मंदिर वगैरे केळंबदेवीची स्थापना केली त्यांनी. तो मंदिर पहिला आधी पण 4 खांबांवर होता हां आणि आता पण तो मंदिर 4 खांबांवरती बांधला. नवरात्रीमध्ये मोठी गर्दी होती दर्शनासाठी, खूप लोक येतात. आणि इथे जटांचं काय इतिहास आहे का? शंकरांचे हां हां मग जटांचं ते पण आहे ना. हां ते जेव्हा म्हणजे मंदिर बांधायला गेलं हां तर ते आंबे झाडावरती आहे ना, म्हणजे नाग मी तोडून शंकरचं स्थान आहे सांगितलं. आणि ते उन्हाळ्यामध्ये झाडावरून पाणी निघतं आंब्याच्या झाडातून. मग या मंदिराचा ट्रस्ट गावातली नाही पूर्ण? गावाकडे. आता पुजारी गावाकडे? हां पुजारी आता या वर्षी जमाना आम्हाला भेटला आहे. एका फॅमिलीकडे दिलेले नाही गावाकडे पण आता पुजारी आहे ना, वर्षभर आम्हाला मानतात, आवडीत असतात. म्हणजे तुमचे गावातले पुजारी वाटून दिले? गावाचे 3 भाग आहेत ना, 3 लक्ष्मी आहेत. तर यावर्षी आमच्या लक्ष्मी घरच परिवार घरच गावण कोणतं पाटील परिवाराकडे हा मान आलेला आहे यावर्षी. आणि त्याच्यासाठी पुजारी आम्हाला नेमले गावाकडून. तर प्रत्येक वर्षी मानून गेलं. आता पुढच्या नवरात्रीपर्यंत 2026च्या नवरात्रीपर्यंत आम्हाला मान आहे. ओके. नंतर ते पुढच्या वर्षी दुसरी होती नवरात्री चेंज होतात? नवरात्री झाल्यानंतर. आणि नवरात्रीमध्ये पण पूर्ण गाव इन्व्हॉल्व असतं. जे पार्किंगचे वगैरे काही पैसे नसतात. पार्किंगचे खूप चांगली सुविधा मित्रांनो इथे गाववाल्यांच्या मार्फत आणि ट्रस्टीच्या मार्फत केली जाते. इथे आपले दादा तुमचं नाव काय? शिवचंद गावण यांनी खूप चांगली थोडक्यात एक माहिती सांगितलेलं आहे. धन्यवाद तुमचं. चला तर मित्रांनो आजच्या दिवसाचा व्लॉग इथेच आपण संपूया. आता आम्ही देखील परतीच्या प्रवासाला लागणार आहे. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडले असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे केळंबा देवीच्या मंदिर परिसरात तुम्ही इथे येऊ शकता. ओटी भरण्याचं पूर्ण सामान इथे अवेलेबल आहे. तसंच भाजीपाला देखील तुम्ही घेऊ शकता. इथे गाववाल्यांचा आपला गावठी भाजीपाला आहे. नाश्त्याची सगळी सोय आहे इथे. चला मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे घरी. ओटीचे पैसे द्यायचं मला आता. अरे हाय 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 अरे हाय करा